नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पिया डिकोड यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण मानसशास्त्रज्ञ म्हणजे CDP या विषयाचे आपण मानसशास्त्र व त्याची व्याप्ती स्वरूप जो TET 2026 रोजी पेपर होणार आहे त्याचे काही अतिसंभाव्य प्रश्न आणि उत्तरे आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. आता इथं आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. पाहूयात. मानसशास्त्रज्ञ 1. ॲरिस्टॉटल, ब. मॅकडुगल, क म्हणजेच ऑप्शन क्रमांक तिसरा आहे विल्यम उंट, ऑप्शन क्रमांक ड मध्ये आहे मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स. चला ह्याचे आता आपण पुढील ऑप्शन पाहूयात. बोधावस्थेचे शास्त्र, दुसरा आहे मानव व मानवतेवर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र, तिसरा आहे आत्म्यांचे शास्त्र, चौथा आहे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय आहे. तर पहा, ॲरिस्टॉटल काय आहे, आत्म्याचे शास्त्र आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर आहे डायरेक्ट तिसरं. आता मॅकडयुगल जो आहे त्याचं काय असणार आहे, मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र, म्हणजे दुसऱ्याचं एकदम चौथं आन्सर आहे. आता तिसरं बघूया. विल्यम उंट. विल्यम उंटचं काय आहे, बोधावस्थेचे शास्त्र. विल्यम उंटने काय केलं, बोधावस्थेचे शास्त्र ह्या संदर्भात मानसशास्त्राच्या व्याख्या आपण आणि स्वरूप त्याने स्पष्ट केलेले आहे. चौथं आहे मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स या तिघांनी काय केलेलं आहे, मानव व मानवतेवर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. समजलं. आता पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 2. विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला. आता हा प्रश्न TET 2013 मध्ये पेपर 2 मध्ये येऊन गेलेला आहे विद्यार्थ्यांनो. चला तर ह्याचे आपण ऑप्शन पाहूयात. ऑप्शन 1 विल्यम उंट, ऑप्शन 2 चार्ल्स डार्विन, ऑप्शन 3 JB वॉटसन आणि ऑप्शन 4 लॉयड मॉर्गन. तर सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल. विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांचा अभ्यासावर काय केला, विशेष भर कुणी केला. हा प्रश्न TET 2013 मध्ये येऊन गेलेला आहे. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे विल्यम उंट. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 3. मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात. ही व्याख्या कोणी दिली, म्हणजे कोणी दिली होती सांगा. मानवी वर्तनाचा विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात. मानवी वर्तनाच्या विज्ञानाला काय म्हणतात, मानसशास्त्र. हे असं कोणी व्याख्या दिली होती. तर पहा ह्याचे ऑप्शन पाहूयात. 1 वॉटसन, 2 थॉर्नडाईक, 3 विल्यम कुंट आणि 4 मॅकडोगल. आता कोण असेल ह्या चौघांपैकी. हाही प्रश्न 2013 मध्ये TET पेपर 1 ला येऊन गेलेला आहे विद्यार्थ्यांनो. खाली ह्या क्वेश्चनचे आन्सर मला कमेंट तुम्ही करू शकता कमेंट बॉक्समध्ये. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वॉटसन. वॉटसन हा आहे ज्याने व्याख्या केली आहे मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात. हे कोणी म्हटले तर वॉटसननी म्हटलेलं आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 4. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली. पहा ह्याचे ऑप्शन पाहूयात. ऑप्शन क्रमांक 1 वॉटसन, ऑप्शन क्रमांक 2 ॲरिस्टॉटल, ऑप्शन क्रमांक 3 थॉर्नडाईक आणि ऑप्शन क्रमांक 4 विल्यम उंट. आता विद्यार्थ्यांना काही मराठी टायपिंग मिस्टेक झाल्या आहेत त्या समजून घ्या. तर पहा ह्याचं योग्य उत्तर काय आहे सांगा बरं. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटल यानेच आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 5. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली. म्हणजेच काय, जे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे आणि ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली. पाहूयात ह्याचे ऑप्शन. क्रमांक 1 ॲरिस्टॉटल, क्रमांक 2 सिगमंड फ्राईड, क्रमांक 3 मॅकडुगल आणि क्रमांक 4 मन. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल. पहा ह्याचं योग्य उत्तर आहे मॅकडुगल. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकडुगलने केलेली आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे खालीलपैकी कोणाचे मत आहे? सांगा बरं. मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवाचा काय अभ्यास करणारे शास्त्र आहे. तर पहा कोणी कोणी म्हटले आहे आणि कोणाला असं वाटतं. आपण खालील ऑप्शनपैकी गेस करूयात. ऑप्शन क्रमांक 1 क्रो व क्रो, 2 आहे मॅकडुगल, 3 आहे वुडवर्थ आणि 4 आहे फ्राईड. सांगा बरं ह्याचं योग्य उत्तर काय असेल. विद्यार्थ्यांनो अजून समजून घ्या, काही मराठी टायपिंग मिस्टेक झाली आहे. ओके, तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे फ्राईड. मानसशास्त्र हे बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे कोणाचे मत होते? फ्राईडचे मत होते. समजलं. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 7. डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा ह्याचे ऑप्शन पाहूयात. 1 ॲरिस्टॉटल, 2 प्लेटो, 3 मॅकडुगल, 4 वॉटसन. तर सांगा ह्याचं योग्य उत्तर काय असेल. डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला असेल, कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिला असेल? ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलनेच डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 8. व्यक्तिभिन्नते संदर्भात विचार मांडणारा रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? सांगा बरं कोणी लिहिला असेल हा ग्रंथ रिपब्लिक नावाचा? ऑप्शन पाहूयात. 1 वुडवर्थ, 2 मन, 3 प्लेटो आणि 4 वॉटसन. सांगा बरं व्यक्तिभिन्नते संदर्भात जो विचार मांडणारा रिपब्लिक ग्रंथ आहे हा कोणी लिहिला असेल? ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्लेटो. प्लेटो याने व्यक्तिभिन्नते संदर्भात विचार मांडणारे रिपब्लिक नावाचा काय केला तर ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 9. बी बरोबर यस मायनस ओ मायनस आर असे वर्तनासंबंधी सूत्र पुढीलपैकी कोणी सांगितले? सांगा बरं. बी बरोबर काय एस, त्याच्यासोबत ओ आणि आर या म्हणजे असे वर्तनासंबंधी सूत्र पुढीलपैकी कोणी सांगितले असेल? पाहूया त्याचे ऑप्शन. 1 वुडवर्थ, 2 मन, 3 प्लेटो आणि 4 वॉटसन. तर ह्याचं योग्य उत्तर आहे वुडवर्थ याने या वर्तनासंबंधी काय केले ते सूत्र सांगितले आहे. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानतात? म्हणजे जे आधुनिक मानसशास्त्राचे जनक आहे हे कोणाला मानतात आपण पाहूयात. ह्याचे ऑप्शन. 1 विल्यम जोन्स, 2 वुडवर्थ, 3 वॉटसन आणि 4 विल्यम वुड. तर सांगा ह्याचं योग्य उत्तर काय आहे? जे आधुनिक मानसशास्त्राचे काय आहेत जनक आहेत आणि असं आपण त्यांना मानतो म्हणजे मानतात असं म्हणतात. तर पहा विल्यम्स जोन्स हे काय आहे आधुनिक मानसशास्त्राचं काय आहे जनक आहे आणि त्यांना मानतात. समजलं. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? ओके, कोणत्या मानसशास्त्राने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला हे आपण पाहूयात. ऑप्शन. 1 थॉर्नडाईक, 2 सिगमंड फ्राईड, 3 जॉन बी वॉटसन आणि 4 विल्यम्स जेम्स. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सिगमंड फ्राईड. सिगमंड फ्राईड या मानसशास्त्रज्ञाने मनोविश्लेषणवादाचा काय केला सिद्धांत मांडला. कोणी मांडला तर सिगमंड फ्राईड याने. प्रश्न क्रमांक 12. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे व कार्यवादाचा प्रवाह म्हणजेच विचार प्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ कोणते आहेत? सांगा बरं कोणते आहेत जे अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून पण ओळखले जातात आणि कार्यवादाचा विचार प्रवाह उगम करणारे ते काय आहेत शास्त्रज्ञ आहेत. कोण आहेत असे सांगा. पाहूयात ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 1 सिगमंड फ्राईड, 2 विल्यम जेम्स, 3 विल्यम वुड, 4 वॉटसन. तर सांगा ह्याचं योग्य उत्तर काय आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 विल्यम जेम्स या अमेरिकन म्हणजेच काय आहे हा अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून त्याला काय करतात ओळखतात. कोणाला? विल्यम्स जेम्सला. आणि तोच काय कार्यवादाचा जो विचार प्रवाह आहे त्याचे उगम करणारा तो काय आहे शास्त्रज्ञ आहे. कोण? विल्यम जेम्स. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 13. कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचार प्रवाह कोणता? पाहूया त्याचे ऑप्शन क्रमांक 1 वर्तनवाद,
ऑप्शन क्रमांक 2 रचनावाद, ऑप्शन क्रमांक 3 कार्यवाद आणि ऑप्शन क्रमांक 4 मानवतावाद. सांगा बरं कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचारप्रवाह. तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मानवतावाद. म्हणजेच कार्ल रॉजर्स यांनी जो विचार मांडला आहे त्याचं नाव काय आहे? मानवतावाद. पाहूयात प्रश्न क्रमांक 14. 1879 जर्मनीत पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? त्याला लिप्झिग असे त्यांनी नाव दिलेलं आहे. पाहायचे ऑप्शन क्रमांक 1 विल्यम वुंट, ऑप्शन क्रमांक 2 विल्यम जोन्स, ऑप्शन क्रमांक 3 जे.बी. वॉटसन आणि ऑप्शन क्रमांक 4 वुडवर्थ. सांगा बरं कोण असेल असा मानसशास्त्र ज्याने मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही जर्मनीत पहिली सुरू केली आणि कधी केली तर 1879. ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विल्यम वुंट. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 15. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन पहा विल्यम वुंट, ऑप्शन 2 विल्यम जोन्स, ऑप्शन 3 जे.बी. वॉटसन आणि ऑप्शन 4 वुडवर्थ. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणा ओळखले जाते? तर विल्यम वुंटला. ह्याचं योग्य आन्सर काय आहे? विल्यम वुंट यालाच प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. आता ह्या व्हिडिओतला आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो. प्रश्न क्रमांक 16. मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास कोणत्या शाखेतील आहे? ह्याचे ऑप्शन पहा. 1 समाजशास्त्र, ऑप्शन 2 मानसशास्त्र, ऑप्शन 3 जीवशास्त्र आणि ऑप्शन 4 भौतिकशास्त्र. सांगा बरं मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास कोणत्या शाखेतील आहे आणि आपण कोणत्या शाखेत करतो बरं मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास? तर पहा ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मानसशास्त्र. मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास मानसशास्त्र या शाखेतील आहे. समजलं? तर शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 16 प्रश्न आणि उत्तरे म्हणजेच अतिसंभाव्य प्रश्नांचा आपण सराव केलेला आहे. ह्यामध्ये काही टायपिंग मिस्टेक झाली आहे कारण की एवढे प्रश्न टाईप करायचे परत त्याचे उत्तर टाईप करायचे, त्यामुळे थोडाफार चुका होणारच. तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून पुढील भागाचे काही संभाव्य प्रश्न आणि उत्तरे देखील घेणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.